गणपती बाप्पाची मूर्ती बनवणं म्हणजे फक्त कला नाही, तो एक प्रवास आहे. संयमाचा, श्रद्धेचा आणि भावनेचा. आज 8 वर्ष झाली. प्रत्येक वर्षी एक नवीन मूर्ती आणि एक नवीन अनुभव. मातीच्या त्या गोळ्याला स्पर्श करताना मनात आनंदही असतो, पण थोडीशी भीतीसुद्धा. यावेळी मूर्ती छान बनेल का? काही नवं करता येईल का? पीओपीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाही, म्हणून एकदा आईनं शाडूची माती आणली आणि ती म्हणाली की चल आपण घरीच गणपती करून पाहूया. त्या दिवसापासून हा प्रयत्न माझ्यासाठी परंपरा बनला. शाडूची माती फार नाजूक असते, काळजीपूर्वक हाताळावी लागते. हळूहळू ती माती आकार घेत जाते. जेव्हा डोळ्यासमोर बापांची पूर्ण मूर्ती बनते तेव्हा असं वाटतं की मी नाही तर बाप्पाच माझ्या हाताने स्वतःला घडवत आहे. प्रत्येक वर्षीची मूर्ती वेगळी, अनुभव वेगळा. यावेळी काही खास करायचं होतं म्हणून बापांना वीणा दिली. वादनाचा आनंद त्यांच्या रूपातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. ही मूर्ती पूर्ण व्हायला 3 ते 4 दिवस लागले आणि आता थोड्याच दिवसात बाप्पा घरी येणार. लवकरच भेटूया पूर्ण तयारीसोबत. गणपती बाप्पा मोरया.